पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे। एका प्रतिष्ठित वकिलाच्या पत्नीने आपल्याच पतीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची निर्गुण हत्या केल्याने संपूर्ण पुणे हादरून गेलंय। अनैतिक संबंधांच्या संशयातून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। पुण्यातील एका नामांकित कायदेशीर कार्यालयात काल रात्री रक्ताचा सडा पडला। 35 वर्षीय पूनम दिनेश मून यांची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी 42 वर्षीय स्वाती संजय सावंत या महिलेला बेड्या ठोकलेल्या आहेत। स्वाती या प्रसिद्ध वकील आणि राजकीय पदाधिकारी संजय सावंत यांच्या पत्नी आहेत। आरोपी स्वाती सावंत यांना आपले पती संजय सावंत आणि पूनम मून यांच्यात प्रेम संबंध असल्याचा दाट संशय होता। या कारणावरून घरात वारंवार वाद होत होते। घटनेच्या दिवशी स्वाती थेट पतीच्या कार्यालयात पोहोचल्या। तिथे पूनम यांना एकटे पाहून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि संतापाच्या भरात स्वाती यांनी लोखंडी जड वस्तूने पूनम यांच्या डोक्यावर वार केला। हा वार इतका भीषण होता की पूनम यांचा जागीच मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर स्वाती सावंत यांनी घाबरून न जाता पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पूनम यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला आणि तो लपवून ठेवला। त्यांची योजना रात्रीच्या अंधारात मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची होती, परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। पूनम मून या रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे पती चिंतित होते। त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि स्वतः शोध घेत पत्नीच्या कार्यालयात पोहोचले। कार्यालयाचे कुलूप उघडे पाहून ते आतमध्ये गेले असता समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। रक्ताच्या थारोळ्यात असलेला गोणीत भरलेला मृतदेह पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं। संजय सावंत हे एका मोठ्या राजकीय पक्षाच्या विधी शाखेचे प्रदेश पदाधिकारी असल्यानं या घटनेचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे। पोलिसांनी जलद गतीने हालचाल करत अवघ्या काही तासात आरोपी स्वाती सावंतला ताब्यात घेतलंय।